ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ, फक्त ठाणे वृत्तांत सोबत। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी पदभार स्वीकारताच अंमली पदार्थांविरोधात धडाकेबाज कारवाई केली। रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल 18 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली। पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी येणार आहे। या माहितीची तत्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी PSI देवकते आणि त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलिसांनी पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला। संशयित व्यक्ती घटनास्थळी येताच त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून 18 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या गांजाची बाजारातील अंदाजे किंमत 9,22,080 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI देवकते, पोलीस हवालदार बोरसे, पोलीस शिपाई दत्ता जाधव, मोकळ आणि कराड यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। पनवेल शहरात अंमली पदार्थांच्या आक्रमक झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। पनवेल शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलीस अधिक आक्रमक झाल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे। अशा कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।